अंबरनाथमध्ये महायुतीचे उमेदवार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अंबरनाथमध्ये जाहीर सभा पार पडत आहेत। मी त्याच सभेच्या स्थळी आहेत। अंबरनाथच्या गोविंदपूलजवळ ही मोठ्या प्रमाणात ही सभा पार पडत आहे आणि या सभेची आता जय्यत तयारी ह्या ठिकाणी सुरू झाली आहे आणि थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ह्या ठिकाणी दाखल होतील आणि त्यानंतर या सभेमध्ये ते आपलं भाषण या ठिकाणी साधणार आहेत। मोठ्या प्रमाणात खुर्च्या असतील, VIP सेक्शन असेल या ठिकाणी लावण्यात आले। पोलिसांचा देखील कडोकड बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आला आहे, कारण की महायुतीचे उमेदवार डॉक्टर बालाजी किनीकर हे 3 टर्मचे आमदार झाले आहेत आणि चौथ्यांदा त्यांना महायुतीकडून तिकीट दिल्यानंतर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते असतील, पदाधिकारी आणि नागरिकांमध्ये एकच आपल्याला आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे, कारण की अंबरनाथमध्ये अनेक विकासाची कामं डॉक्टर बालाजी किनीकर यांनी केली आहेत आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी महायुतीचे उमेदवार डॉक्टर बालाजी किनीकर आहेत। सर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आता तुमच्यासाठी या ठिकाणी जाहीर सभा पार पडत आहे, काय सांगाल? कार्यसम्राट सर्वसामान्य गोरगरिबांचे, कामगारांचे, शेतकऱ्यांचे, दीनदलित लोकांचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांची आज अंबरनाथमध्ये जाहीर सभा होत आहे। ते सर्वच उमेदवारांच्या जाहीर सभा ते घेत आहेत, छोटे असो मोठे असो सर्वांसाठी त्या ठिकाणी जाऊन जे आपण महाराष्ट्रामध्ये जे 2.5 वर्षामध्ये जे झालेलं विकास आणि ते केलेल्या कामाची पोचपावती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम ते करत आहेत। त्यांच्या या कार्याला खरोखर मी खूप आभार मानतो की त्यांनी माझ्याही मतदारसंघामध्ये आज या जाहीर सभा त्यांनी घेतलेली आहे। आपण जर बघितलं मशाल आणि शिवसेना असा हा सामना आहे, काय वाटतं तुम्हाला? म्हणजे काय तुम्हाला मनात काय धाकधूक आहे का, काय सांगाल? कारण की गेल्या 3 वर्षांपासून आपणच आमदार आहे आणि ही 4थी टर्मची आमदार। गेले 3 वर्ष म्हणजे 3 टाईम म्हणजे गेले 15 वर्ष मी या मतदारसंघाचं काम करत आहे। ज्या मतदारसंघामधल्या ज्या समस्या होत्या त्या पूर्णपणे सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे आणि ह्या 2.5 वर्षामध्ये एक नवीन ओळख या अंबरनाथला मिळालेली आहे। ती गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अंबरनाथचं आहे, तालुका न्यायालय असेल, सर्वच रोड या ठिकाणी CC झाले MMIDच्या माध्यमातून, MICDच्या माध्यमातून। आज रेग्युलायझेशनचा असा मोठा प्रश्न उल्हासनगरचा तोही मार्गी लागला, आमच्या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी मार्गी लावलेला आहे। सूर्योदय सोसायटी असेल, फॉरेस्ट राखीव वन काढायचं असेल, ते जवळजवळ 38 सर्वे नंबर शिवगंगाचा प्रश्न असेल, 258 कोटीचा पाणीपुरवठा प्रकल्प असेल, घनकचऱ्याचा 138 कोटीचा घनकचरा प्रकल्प असेल, आमच्या पूर्व शिवमंदिर जे 1000 वर्षापूर्वीचं शिवमंदिर आहे त्याच्या सुशोभीकरणाचा प्रश्न असेल, अशा अनेक प्रश्न जे आमच्या मतदारसंघातले असतील। त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय असेल, MPC UPC भवन असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर आहे, ITI या ठिकाणी आज सुसज्ज असे इमारतीचं काम चाललेलं आहे, प्रशासकीय इमारत चालू आहे, नाट्यगृह चालू आहे। असं कोणतंही काम आम्ही ठेवलेलं नाही जे सर्वसामान्य जनतेच्या आणि शहरांच्या लोकांसाठी जो लागणारा काम असतं ते आम्ही काम केले। त्यामुळे अंबरनाथमध्ये एक वेगळा उत्साहाचं वातावरण आहे आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे तर मुख्यमंत्र्यांना जो प्रतिसाद मिळतोय सर्व महिलांमध्ये तो तर खूपच उत्साहाचा प्रतिसाद आहे आणि ह्या सर्व कामाच्या जोरावर आमचा विजय हा निश्चितच आहे। किती लीड आपण घेऊ शकतात, काय सांगा? 30 ते 40 हजाराचा लीड मिळू शकतो, कारण का मुख्यमंत्र्यांची सभा आहे आणि आज महिलांमध्ये जो उत्साह आहे तो जर बघायला गेलं तर गेल्या वेळेस 30 हजाराचा होता, तर यावेळेस 35 ते 40 हजार मिळालाच पाहिजे। हे होते आपल्यासोबत महायुतीचे उमेदवार डॉक्टर बालाजी किनीकर आणि त्यांनी सांगितले की माझा विजय पक्कात 40,000च्या लीडवरून मी देखील निवडून येणार अशी देखील प्रतिक्रिया दिली आहेत। मात्र श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभेमधला शिवसेनेचा एकमेव आमदार आहेत आणि ते म्हणजे बालाजी किनीकर। मात्र या ठिकाणी आता जय्यत तयारी पूर्ण झाल्याने थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सभेस्थळी पोहोचतील आणि कुणावर टीका करणार ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन हरीश निगीसह मयुरेश जाधव, TV9 मराठी, अंबरनाथ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।